आज मी माझी टॅन फेडिंग जी स्किन केअर आहे ती करणार आहे. तर थोडे दिवसांपूर्वीच गावाला गेलो होतो, तर तेव्हा बरंचसं सन एक्सपोजर झालंय आणि टॅन बऱ्यापैकी म्हणजे लिटरली 1 to 2 शेड्स टॅन झालेला मला जाणवत आहे. सो टॅन एका स्किन केअरमध्ये किंवा एका सेटिंगमध्ये जाईल असं होत नसतं. तर तो हळू-हळूच आपल्याला काढायला लागतो. तर सगळ्यात आधी प्रॉडक्ट्स. सो जनरली टॅन फेडिंग स्किन केअरसाठी आपल्याला ब्राईटनिंग आणि टॅन फेड करणारे असे जे प्रॉडक्ट्स म्हणलेले असतात ते. तर आता क्लेन्झर माझ्याकडे आहे हा टॅन रिमूव्हल डी-टॅन फेस वॉश त्यांनी म्हणलाय. पण मी हा थोडासा जेंटल जो फेस वॉश आहे तो वापरणार आहे. ॲक्चुअली त्याच्यानंतर हा माझा जो हिरो प्रॉडक्ट आहे तो हा आहे ब्युटी ऑफ जेसनचं. हे पीलिंग जेल आहे. हा ॲक्चुअली डीप क्लिन्झिंगसाठी डिझाइन केलेला प्रॉडक्ट आहे त्यांनी. ती जेल अशी लावली की ती ॲक्चुअली पील होते लिटरली. पण मला ह्याचा डिटॅनिंग इफेक्ट खूप जाणवला. म्हणजे नॉट जस्ट डीप क्लिन्झिंग, मला ह्याचा डिटॅनिंगसाठी सुद्धा उपयोग होतो. त्याच्यामुळे मी ही आज वापरणार आहे. आणि त्याच्यानंतर सिरमसाठी हे अल्फा आर्ब्युटिन आणि हायलुरॉनिक ॲसिड वालं प्लमचं जे फेस सिरम आहे, ते त्यांनी फेड्स टॅन, कंट्रोल्स मेलॅनिन प्रोडक्शन असंच त्यांचं सिरम आहे ते. तर टॅन फेडिंगचे जे 4-5 दिवस आहेत त्याच्यामध्ये मी मॉर्निंगचं जे माझं व्हिटॅमिन सी किंवा कुठलं सिरम असेल त्याच्याऐवजी हे सिरम वापरते. आणि त्याच्यानंतर हे कोजिक ॲसिडचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे, हे वापरणार आहे. आणि देन मेन इज सनस्क्रीन. सो व्हिटॅमिन सी वाला सनस्क्रीन आहे. सो मोस्टली स्पॉट रिडक्शनवाले किंवा मेलॅनिन प्रोडक्शन कमी होणारे किंवा ब्राईटनिंग जे व्हिटॅमिन सी वाले प्रोडक्ट्स असतात ते आपण टॅन फेडिंगसाठी वापरायचे असतात. तर फर्स्ट स्टेपनी स्टार्ट करते मेकअप रिमूव्हल. सो आज फारसा मेकअप नाही, पण थोडंसं कॉम्पॅक्ट मी लावलं होतं त्याच्यामुळे छान मेकअप रिमूव्ह करायचा. आणि त्याच्यानंतर क्लिन्झिंग. सो म्हणलं तसं सेरावीचा क्लिन्झर मी वापरते. मुद्दाम मी आज जेंटल क्लिन्झर घेतलंय कारण ह्याच्यानंतरचं जे पीलिंग जेल किंवा ही जी स्किन केअर आहे ती थोडीशी एक्स्ट्रा असते. म्हणजे आपण थोडंसं एक्स्ट्रा क्लिनिंग करणार आहोत आणि डीप क्लिनिंग होणार आहे. त्याच्यामुळे मेन जो फेस वॉश आहे तो थोडासा जेंटल घेणार आहे. फेस वॉश रिमूव्ह केला आणि आता पूर्ण चेहरा ड्राय करायचा आहे मला. कारण ह्याच्यानंतरचं म्हणलं तसं आजचा हिरो प्रॉडक्ट जे पीलिंग जेल आहे तो ड्राय स्किन पण क्लेन्स्ड स्किनवरती लावायचा असतो. दिस इज डन. तर आता ही जेल, तर ही मी आता तुम्हाला कॅमेरावर लावून दाखवते. ही अशी क्लीन जेल आहे, पूर्ण क्लिअर नाही आहे, व्हाईट आहे. तर ती घ्यायची आणि पीलिंग होताना तुम्हाला दिसतच असेल. तर बाहेर स्किन क्लिनिक्समध्ये ॲक्च्युली केमिकल पील्स वगैरे होतात. त्याच्या तोडीचं हे नाही. किंवा त्याच्यातले जे केमिकल्स असतात तेवढे केमिकल्सही ह्याच्यात नाहीत. पण ह्याचा मला टॅन कमी करण्यासाठी आणि टॅन फेडिंगसाठी बऱ्यापैकी उपयोग झाला या प्रॉडक्टचा. ही 1 दिवसाची स्किन केअर जरी असली तरी टॅन फेडिंगसाठी जनरली 4-5 दिवस आपल्याला टॅन फेड होणारे असे प्रॉडक्ट वापरायचे असतात. फॉर एक्झाम्पल हा कोजिक ॲसिडवाला जो फेस वॉश आहे. आता आज मी हे पीलिंग करत असल्यामुळे मी क्लेन्झर थोडासा साधा घेतला किंवा जेंटल घेतला. पण अदरवाईज मी कोजिक ॲसिडवाला फेस वॉश किंवा व्हिटॅमिन सी वाला ब्राईटनिंग फेस वॉश वापरते.
आणि टॅनिंग म्हणलं तसं एका दिवसात आपलं कमी होत नाही. तर त्याच्यासाठी वेळ लागतो. फक्त आपण टॅन फेडिंग स्किन केअर करून त्या प्रोसेसला थोडासा हातभार लावतो. म्हणजे जराशी ती फास्ट होईल, त्याला मदत होईल एवढं आपण करू शकतो. नॅचरली जशी डेड स्किन निघून जाईल तसं टॅनिंग कमी होतं. पण बाय दिस स्किन केअर आपण ती प्रोसेस थोडीशी फास्ट करतो. तर हे मी लावलेलं आहे फिलिंग सोल्युशन आणि आता ते मी पाण्याने धुवून टाकणार आहे. जनरली अजून एक प्रोडक्ट असतो इन्स्टेड ऑफ फिलिंग जेल, तर मी क्लिन्झिंग नंतर जे फेस मास्क असतात त्याच्यामध्ये ब्राईटनिंग किंवा टॅन फेडिंग असे फेस वॉशेस असतात, सॉरी फेस मास्क असतात, तर तेही आपण वापरू शकतो जर पिलिंग जेल वापरायची नसेल तर. पण म्हणलं तसं मला या पिलिंग जेलचा त्यांनी म्हणलं तसं डीप क्लिन्झिंग तर आहेच, पण टॅन फेडिंगसाठी सुद्धा उपयोग झाला. एका सेशनमध्ये आपल्याला टॅन फेडिंग नाही दिसणार, पण क्लिन्झिंग तर नक्कीच दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यावर. ओके, आता लास्ट 2 प्रोडक्ट्स आहेत माझे. मी आज म्हटलं तसं कोजिक ॲसिड मॉइश्चरायझर किंवा व्हिटॅमिन सी मॉइश्चरायझर जर असेल तर ते ब्राईटनिंग, अशा 2 गोष्टी मी टॅन जेव्हा झालेला असेल तेव्हा यूज करते. आणि हे ऑइल फ्री मी मुद्दाम घेतलंय आता, कारण 2-3 दिवस झाले मलाच माझी स्किन ऑइली जाणवते. त्याच्यामुळे मी जर अजून ऑइली मॉइश्चरायझर लावलं तर ब्रेकआउट्सचा चान्सेस असतात. त्यामुळे आपली आपण स्किन थोडीशी जशी आहे ते समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे स्किन केअर आपली चेंज होत राहिली पाहिजे, मॉडिफाय होत राहिली पाहिजे. आणि आता हे व्हिटॅमिन सी सनस्क्रीन मी लावणार आहे. असं अगदी रनी कन्सिस्टन्सी आहे आणि व्हाईट कास्ट वगैरे काही नाहीये. डन, ही होती माझी टॅन फेडिंग स्किन केअर रुटीन. हे होतं माझं. पण 4-5 दिवस टॅन फेडिंग हळूहळू होण्यासाठी तसे फेस वॉशेस, मॉइश्चरायझर्स आणि सनस्क्रीन थोडेसे चेंज करत राहायचे. म्हणजे 4-5 दिवस आता मी कोजिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी वाले प्रोडक्ट्स वापरणार आहे, सो दॅट हा जो टॅन आहे तर ती शेड माझी नॉर्मलला येईल हळूहळू. पण म्हटलं तसं ह्या स्किन केअरनी आपण थोडीशी ती प्रोसेस स्पीडअप करू शकतो.